हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं मुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही बैरी महाभारतांतू द्रौपदी स्वयंवरतई इतले काळांत द्रौपदी स्वयंवरतई आम्ही पळिले. आता द्रौपदीला नी पांडवांगेल विवाह जाल्ले. पांडवांक लक्षाग्रहांत मरण जायनी हें आयकून प्रजावर्गाच्या भारी संतोष जाल की जाल्यार तितले दुःख कोणा जाल्लें कौरवांक. इत्याक म्हळ्यार एक धृतराष्ट्राक न्ही कौरवांक तांकां मार्क म्हणून आशिल्ली देखून तांणी वारणा व्हरता लक्षाग्रहा पेटयिल्ली न्हय. आतां मंथली जी म्हणलेलें कौरवांकय धृतराष्ट्राकय भारी चिंता जाल्यार विदुरा भारी संतोष. हांगा विदुरू कसं करतो गोतसोय पांडवासाची म्हूण ताका गोतस न्हय. तो वचून धृतराष्ट्रा लागीं वता. धृतराष्ट्र थंय भारी संतोशार आशिल्लो काय कसलें म्हणून पांडव नाश जाल्ल्यांची म्हूण सांगून तागेल चेडूं द्रौपदी स्वयंवराक चमकल्यांची म्हूण म्हणलेली ताका गोतस. द्रौपदी स्वयंवरांत कळे वो कसं सांगता गोतसोय धृतराष्ट्राले वचून तुका सून येयली तूं राजकुमाराक पळय तांकां पळय आपण हाडच्या तयार करका सुन्ने समीत म्हूण सांगून. आनी कोण द्रौपदी वर्डिकून घेतला ते कुरुवंशाचे श्रेष्ठ तांणी भारी प्रवर्धमाना येताची त्या म्हळ्यार द्रुपदस्तय तांकां जाल तितले अभिवृद्धी करचेक. हांगा सगळो दिसो दुर्योधनाले मोग न्हू ताका धृतराष्ट्राक. तागेल मनान कसले पांडव लक्षाग्रहांत मेल्ल्यांची तो संतोशार एक कंटक गेले. आतां कुरुपुंगवानीची कुरुश्रेष्ठांनीची द्रौपदी वार्डिकून घेतला म्हणून विदुराल तोंडा दुखून ऐकून तागेल मनांत दुर्योधनाकच वार्डिकून घेतला द्रौपदीन म्हूण भारी संतोष जाता. तें एक भ्रांती जाली तागेल मनांत मिगेल पुताक तिणें वार्डिकून घेतला. भारी एक संतोशार सेवकांक पळय आपयल काही भांगर तयार करे पालंकी तयार करे बकले जाय जाल्यार रत्नाभरण कपड सकडी ओरून द्यायची ती श्रृंगार करून आमगेल घर आपण हाडका स्वागत करे पुराय जनाक आमगेल चेडवांक न्ही द्रौपदीक आपचक स्वागत करायचें म्हूण विदुराक जोरास येयली काही जाल्यार गोदनातल्या म्हणून आसूं न्हू ओ तूं कितलो मोग न्हू मे पांडवांक गेल वैरी पांडवांक वार्डिकून घेतला द्रौपदीन. आतां ताका कळ्ळी की पांडवांतल्यांची तें एक दुख्ख ताजे ओटू द्रौपदीनय तांकां वार्डिकून घेतल्या जल्वे ताका एक पंत हार्ट फेल जाल्यार बरी जाल्यार येस न्हय सांगून गेलो न्हय पुराय जना स्वागत करता कांय दाखोवन घेना तो पांडवांक मारे होगळसीत कळवे. तेदना विदुर सांगता की पळय दुर्योधना धृतराष्ट्रा यो मोग पांडवाल वयर केन्नाय दाखयतू इत्या. हांगा विदुर भायर चमकलो. आतां धृतराष्ट्रान दुर्योधनाक कर्णाक शकुनीक पुराय आपयले आनी पांडवाक कशी नाश करचे म्हूण. शकुनी म्हणटकय कसले अशी कुसंगीपण केला से कुटील उपाय कशी मोसद युद्ध केलेले पळय तसले कसले उपाय करून पांडवांक नाश केले से. करून म्हळ्यार की नाका नाका ते कसले वापास तशी करचे आतां तांणी युद्धाक येवची आमी युद्ध करून तांकां गेलवुया म्हूण कळवे. आतां हांगा आमकां मेळ्ळी द्रौपदी वय ताजे वयरी ती पांडवांक 5 जनांक वार्डिकून घेतल्या म्हूण म्हणटना पांडवाल विशयांत कितले जणांन धर्म दृश्टीर पळयल्यार दुर्योधनान न्ही तांगेल संस्कार तसलोच न्हू वायट अधर्मी जन वायट संस्कार तांणी तशी आलोचना केली की तिका कसं की मस्त पुरुशांगेल सहवासाचे इच्छस दिसता. ताजे खातीर द्रौपदीन 5 पांडवांक वार्डिकून घेतला म्हूण पळय. पांडवांगेल धर्म दृश्टी कसली कौरवांगेल धर्म दृश्टी कसल पळय जाल्यार धृतराष्ट्र कर्णान सांगलें
पराक्रमानं चम्मी युद्ध करून आम्ही पांडवांक नाश करूया. धृतराष्ट्र वापरलं जलरे म्हणाल काही भीष्मान ಒಪ್ಪುವುದು ಎಮ್ಮಿ युद्धाक स्वतंत्र जाऊन आलोचना करू जायना इथं म्हणारी भीष्मू राज्यभार पुरे पळून घेतरस धृतराष्ट्र नावाक रायो दुर्योधनान सांगेल धृतराष्ट्र चलायचे ज्याला भीष्म तशी चलायचोच्या सोणा तशी तो सांगता भीष्मानिकी असताना आव स्वतंत्र जाऊन कसले करू जायना नमे म्हणून तशी कडेरी तो म्हणता भीष्माक द्रोणाक पुरे जना विदुरा पुरे आपण एक समावेश कोरका एक मीटिंग तसे भीष्मू द्रोणू विदुरू येताची त्या वेळारी कर्णू दुर्योधनू शकुनी त्यांनी येताची जलव्या कडे धृतराष्ट्र सांगता शशी कर्णान युद्ध करूया म्हणून म्हणला कडेरी भीष्मू निजावनू ताक तो भारी दुःखार आशिल्लो पांडव गेल्ल्यांचे म्हणून आता पांडव बांतलींचे म्हणून कळना मे धृतराष्ट्राची मार घालता काय तो मस्त धृतराष्ट्राक वस्तीत तो तूं तन्नेनिके ವಂಚುನ್ असताची तांकां दिशमारू पळोवन ವಂಚುನ್ आशिल्ल्या पांडवांगेल विशयांत तो निर्धार येवच्या सभ्य पयलाव तुब म्हणून पुराय जनाक तो उलयता कळ्ळें आनी म्हणटरस निजावन पळोवच्या गेल्यार हें सिंहासन आनी युधिष्ठिरालेची जाल्यार आतां ते राज्यभार सगळी एक दुर्योधना मेळका म्हूण म्हणलेल्या विशयांत धृतराष्ट्राक दुर्योधना परे आशच जाल्यार ते समने कडेरी भीष्म कसं करता आलोचना करता मस्त विदुराले आनी निमगून आलोचना करून त्या वेळार अनिवार्य राज्य विभजन अनिवार्य करूंक जाल ताका सगळीची ते पांडवांक कुरू राष्ट्र आस पळय त्या पांडवांक आनी कौरवांक दिवचें म्हूण जालें कळ्ळें इत्याक म्हळ्यार भीष्माक कुंतील चेडूय तितले मोगाचे गांधारील चेडूय तितले मोगाचे सर्व जना रक्षण करता म्हूण म्हळेलें एक उत्तर त्यांनी तेदना शंतनूक दिला तशी आतां दुर्योधन तांतू कसं सांगला रे ऐकना बरी अधर्मी तशें म्हणटान भीष्मान कसं करचें तो एक विशय तकसले आनी देश विभजन करुया म्हूण अशी देश विभजन केले नंतर पुणी समजतले म्हूण म्हणलेलें एक आशी भीष्माक भीष्मू सगळेची राज्य विभजन करचें म्हणून खंडीत केल्लें आनी दुर्योधनाक बुद्धी सांगली कीर्तिरक्षणमातिष्ठ कीर्तिर्हि परमं बलम नष्टकीर्तेः मनुष्यस्य जीवितम अफलम स्मृतम मनशाक कीर्तीची श्रेष्ठ कळवे कीर्तिनातील मनशा कोणीय पळिनाची व्यर्थ जिवंत गेल तशें तुगेल कीर्ती चड करून घेवच्या पळय शिवाय वायट काम करून दुष्कीर्ती पावच्या पळोवं नका म्हूण अनेक कसं म्हळ्यार यावत कीर्तीर मनुष्यस्य न प्रणश्यति कौरव तावत जीवती गांधारे नष्टकीर्तीशु नश्यसी पळय हे गांधारे म्हळ्यार गांधारी पुत्रा दुर्योधना कीर्ती कितली काळताय असं ताण पक्कनी तो ताका मरण येईल म्हूण लेख्या जाल्यार तागेल कीर्ती कितली काळताय जगत्यान तसं तितली काळताय तो वांचून असल्या वरीची जाल्यार केदन कीर्ती कळवून घेताची तेदन तो वांचून मेल्ल्या वरीची तशें हांव धर्म मार्गारी जीवन करी आनी मलगड्यांक मर्याद दी तांकां तुगेल वयर प्रीत येवची तशी करी कळ्ळें आनी पुराय जनांक शांतीर सुखा जाल्यार पळय एक मार्ग तुकात पांडवांक आपय तांकां गौरव दी तांकां कसकी अर्ध राज्य दी तूं अर्ध राज्य आळशी पुरो म्हूण द्रोणाचार्य भीष्मान सांगिल्लेची वय सम म्हूण जाल्यार कर्ण ताका कांय कुरुवंशा विशयी कसले जावं कुरुवंशाचो न्हय तो तिनीच मनीस म्हूण येता तो दुर्योधनाक भारी प्रितीचो तशी हांव तुगेले इतलो व्हड आपता मित्र म्हाका कोणूय ना दुर्योधना हांव तुगेले हिताची आलोचना करता अशी पळय सांगची न्हू ताणें तो कसो करता भीष्माक मर्याद दिनाकय तूं कोण दुर्योधना सांगच्या म्हूण त्या रितीर उलयता तुका खाली हे वंशाचे रक्षणे खातीर राबयले तुवें ते राजगद्दुकेक एक सेवकुशी म्हणून त्या रितीर अभिप्राय दाखयता तो म्हळ्यार तोंडान उलोवचें धैर्य ना ताका दाखयता ते अभिप्राय आनी हांव तुगेले आज्ञा पुरस्कार करना तुगेले आज्ञेक हांव विरुद्धची म्हूण सांगून तो म्हणटा कळ्ळें इत्याक म्हळ्यार तागेले मनांत कसलें म्हळ्यार भीष्मनी द्रोणाक चांग स्थानमान सवय जाल्यार तांणी कोणाला आश्रयांत सची धृतराष्ट्राले तशी आतां
आत्ताही कुटुंबींत केल्या कडेन जावचें आसा म्हळ्यार पूत वायट जल्लो म्हणलें तेदन ताणें तागेल्या आनम्माक पळयत न्हू तेदना तो वायट पूत कसो म्हणटा तुका पोट्टा घालल देखून तूं म्यासाची म्हणून तांकां हंगसून हंगसून घालना मे तशीची दुर्योधनाक कर्णू शिकून दिता दुर्योधनू तशी करता भिष्माकय ताणें कर्णान सांगिल्ल बरीच मर्याद दिवचें वो आमगेले आश्रयांतच आमगेल्या आश्रयांतच न्हू आमी दिल्लेले अन्न जेवता म्हणलेले रितीर तो उलयता कोण दुर्योधन जाल्यार भीष्म आनी द्रोणाक निज्जावन तांगेले मनांत पांडवाल वयर आसूची प्रीती कौरवांगेले वैरस पांडवांक एदूर घालून घेतले म्हण जाल्यार कौरव वंचनाचे म्हणून गोत्तस जाल्यार कर्ण कसो सांगता तो मस्त कमेंट्स करता कसले म्हळ्यार भीष्माक आनी द्रोणाक कौरवाल वयर कांय प्रीती ना तांणी कसं करताची तांगेले वयर दुश्ट भावनाच आस दुर्भावनाच आस आनी अंतरंगांत पांडवांगेले वयर मस्त स्वार्थ आस तशें न्हू दुर्योधना तुका चांग जावची जाल्यार अशी कोरका तशें कोरका म्हूण सांगतात शिवाय न्ही पांडवांक चांग जावची तसलेची सलहे दिताची म्हणून आनी तांणी वंचक तांणी तुका वायट करता रसाची तसल पुराय अभिप्राय दुर्योधना दिता कळ्ळें रगाचे घर लक्षाग्रह कर्पूर घालून केलेले पळय ते घर कोरका म्हूण निर्माण कोरका म्हणून शकुनीन सांगता कर्णान वई ते केल्ले पांडवांक थंय लासूं येता म्हणून सलहे दिलेले आतां तांणी मानतलींच म्हूण कळतना ताणें लेखूक आशिल्लें न्हू आमी कसं केल्यार देव खंयची विंगड लेखता पांडवाल विशयान आमी आनी नुत्त बैसुका म्हणून एका पंत पेट्टू जेतना लेखूका तेच म्हूण आतां तोपास तांकां जिवंत दहन करया म्हूण सांगून तो म्हणटरच न्हय जिवंत दहन करया तांकां म्हूण सांगून तशी आत्तां दुर्योधनालो आपतो हांव हितचिंतक हांव म्हूण सांगून तो दुर्योधनाक कसं शिकोवन दिता जालें कर्णान शिपरे उद्धट उतर ऐकतना भीष्म आनी द्रोण कसं सांगतात तांकां जायना आयकुच्याक तांणी सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय आमी लायक सलहे दिला तुमी तिरस्कार केल्ले म्हूण जाल्यार तुमगेलें मन बरीची वायट कलुशीत मन तुमकां पांडवांगेले वयर दुर्बुद्धी आसूची तुमी पांडवाल निमती नाश दिताची ते खंडीत तेदन आमकां कसले उलोवनूकाची म्हूण सांगून नुत बसली तनी जाल्यार विदुर मांत्र समची कौरवांक दुर्विता तुमी पांडवांगेले वैरी आक्रमण केल्ल्यार तुमकां कृष्ण बलराम सोणाची इत्याक म्हूण म्हळ्यार कृष्ण आनी बलराम कसो म्हूण गोतस न्हय पराक्रम सुचे धैर्य सुचे सत्य उलयतले जनतांनी तांकां पांडवांगेले वैरी भारी प्रीती कळ्ळें तशी कृष्ण बलरामाले अनुग्रह सुचे प्रीतीक पात्र जावन आशिल्ले पांडवांक तुमी पराभव करूं जायना अनेक विशय कसो म्हळ्यार आत्तां तांकां द्रुपद माव जाला द्रुपदाल इतलो समर्थू रायो विंगडना तागेले आसूची सैन्याची एक राश आसा म्हणटा ताणेची पांडवांगेल खातीर युद्ध आयली म्हूण जाल्यार तुमी कोणूय मनशनाची म्हणून दुर्योधना सांगता तो जालें न्हय हांगा धृतराष्ट्राक विदुर बुद्धी सांगता पळय तूं मस्त पुत्र व्यामोहाचो तुगेले चेडूं कांय चांगनी धूर्त जनतांनी तांणी कचकचल वायट सांगताची तशी आनी तागेले जनय ओट्ट सुचे शकुनी कर्ण आनी बरें दुश्ट कुटाचेची तशें न्हू तूं आतां कसलो कोरका म्हूण म्हळ्यार पांडव मंतल्यांची म्हूण म्हणलेले हे विशयांत तुका संतोश आस म्हूण दाखोवन घेवका आनी पांडव मंतल्यांचे म्हणलेले विशय आतां तुका कळलेले बरी तुगेले प्रजाजना पुरे कळला म्हणटना तुवें तांकां भायर घाल्ला म्हणून कळल्यार तुवें तांकां वर्णां व्हरता वच्चाक सलहे केल्लेले म्हूण तांकां कळ्ळी म्हूण जाल्यार तांणी बंडा येतलीची तुका तुगेले चेडूवांक पळय सिंहासनार तुका निकळा न्हू पांडवांक प्रजावर्गाचे बसयताची तशें न्हू प्रजावर्गांकय प्रिती जावका ताजे खातीर पांडवांक अर्धराज्य दी तेंचे धर्म तुका जल्वे आनी मूर्ख दुर्योधनू कर्णू पुरे तांकां प्राय सान ताका समजा हांव न्हू शकुनी तांकां नांचयता कळ्ळें आत्तां तांगेले उतर तीग जनाल उतर तूं आयकून तुका ज्ञानय आस तूं प्रायनी होड म्हणटा तुची राज्य नाशाक कारण जावं नका म्हूण सांगून सांगता कोण विदुर दुर्योधन हाका धृतराष्ट्राक
कडेरी धृतराष्ट्रा मनान कसले इच्छना जलारी विदुरान सांगले द्रोणान सांगले भीष्मान सांगले आणि त्यांनी सांगेल तशी चेलनी म्हूण जलारी समजायना म्हूण हे अनिवार्य जालें म्हाका म्हूण सांगून धृतराष्ट्र कसं करता तांकां मेरवणी गनी कोरका तागेल पुत्ताक म्हूण लेखून द्रौपदीक भारी संभ्रमार हाडका आनी म्हूण सांगला न्हय आतां तेन्नाच म्हळ्यार पुरय सेवक तांणी वचून प्रजावर्गाल तोंडान तूं हें पुरे पडली म्हूण जाल्यार कान्नान तूं म्हाका उळी घाल ना म्हूण कळ्ळें आमगेल चेडवांक दिवची मर्यादा दिनाचें म्हूण कळ्ळें आतां ती मेरवणीक कोरका म्हूण लेखिल्लें कोरचें नाका तशें कसलेय म्हणी गौरवारी द्रौपदीक आनी पांडवांक आप्पून हाडी म्हूण कूडले विदुर भारी संभ्रमारी द्रुपदाला आसतना चमकल कई ते कृष्ण बलरामूय आसोची ताका पळोवन भारी खूश जाले द्रुपदाले म्हणाल की धृतराष्ट्रान तांकां हस्तिनावती येवच्याक आदेश दिला म्हूण म्हणाल की धृतराष्ट्रान हस्तिनावतीक पांडवांक आपयला म्हूण कळ्ळी कुडले पांडवांक गेल विशयांत कृष्णाक मस्त जाग्रते मस्त प्रिती कळवे कडेरी कृष्ण सांगता तांकां तुमी वचाची म्हळ्यार कृष्णाक केदान गसल जेवची म्हणून गोत्तस पळय आतां आनी हस्तिनावती वच्चू का आनी मुखारसून जेवची पुरे कार्या सिद्ध ती जेवका जाल्यार तशी कृष्ण सांगता आनी वचात तुमी हस्तिनावतीक कडे द्रुपदी जायत म्हूण धुवेक तांगेल ओटू पेटून दिता पांडवांगेल ओटू द्रौपदी कुंती पांडव त्या वेळार कृष्ण आनी विदुरूय विदुर कशें आपोवन व्हरोयले न्हू कृष्णूय तांगेल ओटू येता अरमनेक धृतराष्ट्राक भीष्माक द्रोणाक पुरे पांडव पांय पडताची मागीर तांकां स्वागत करूं कितली जन भरलेंचे म्हूण ना पट्टणाची कसल खुशी पुरे जना पांडव येयलींचे म्हूण सांगून तांणी पांडवांक त्या पांडव पुराय जना मुख्यस्ताक पट्टणा मुख्यस्त तांकां पळोवचे येयले तांकांय पांडव अभिनंदन करताचे हांगा द्रौपदी वारडिकून घेवका म्हूण म्हळ्यार मस्त आशिशील कोणाक दुर्योधनाक द्रौपदी स्वयंवरांतू दुर्योधनू कर्णू हांणी पुराय अपमानीत जाल्ल्यांचे पळय त्या वेळार तांगेल दोळ्या पडच्यानच म्हणून विदुरान ते हिगेल चंदाई तितलेस ताजे नंतर तांकां अपमानय जाला तशें तांगेल दोळे हिण पडचे नाका म्हणून द्रौपदीक तिगेल अंतपुरा वेवस्था भारी जागृतेर केला कोणें विदुरान कळवे म्हळ्यार विदुराक गोत्तस तितली चंदी ती द्रौपदी तिगेल विशयांत जागृत करनी म्हूण जाल्यार ते दुर्योधन आस पळय दुश्ट बुद्धीचो तो कसले अनर्थ करता म्हणल्यार विदुराक गोत्तस पळय अशीच कितले ಸ್ವಲ್ಪ दिसो अशी विश्रामणी घेवन ಸ್ವಲ್ಪ दिसा नंतर एक दीस धृतराष्ट्र कसं करता दुर्योधन आनी पांडवाल मध्यें तूं तवळे वैमनस्य येवच्या नज तशें जाल्यार कसं कोरका म्हणून म्हणटा पांडवांक खांडवप्रस्थ म्हळ्यार एक नगर दिता आनी सांगता त्या राजधानी करून घेयाची आनी अर्ध राज्य तुमकां दिता म्हणून पांडवांक सांगता कळ्ळें पांडव कुंती द्रौपदी हांकां खुशी जाता कृष्ण संमती दिता तशी तांणी कसं करताची कृष्णाक घेवन खांडवप्रस्थ वताची वेदव्यास तांकां आदेश करताची कसल म्हळ्यार त्या खांडवप्रस्थ नगर तुमी पुनर्निर्माण कोरका मागीर ताका इंद्रप्रस्थ म्हूण नांव दवरका म्हणून कळ्ळें तेय पुरे नगर कोरून जाल्लें थंय आडळीत वेवस्था सक्कड केली नंतर कृष्ण बलराम द्वारकेक चमकलीची तेची खांडवप्रस्थ आत्ता इंद्रप्रस्थ म्हणचे पडते इंद्रप्रस्थाची आत्ताची दिल्ली तशी 5000 वर्षा पशी पुढे ते पांडवांक गेले राजधानी आशिल्ले देहली आतां आमगेले सगळे भारतवर्षाची राजधानी पळय तशी देहली म्हूण म्हळ्यार देहलीज म्हूण म्हळ्यार एक कसं म्हणचे घरा भितर हुंबोर म्हणटाची घरांत हुंबोर मुख्य स्थान घेता पळय उंबरा पुजा हस्तिल पुजेनी म्हूण करता पळय आतां श्रावणांत तशी दिल्लीकय आजीकय प्रामुख्यतच पळती तशी आजी मध्ये काणी तुमकां पुरे गोतस खांडवप्रस्थ नगर लासोच्या सांगचे इंद्रान पावस हाडयल्यार ते अग्नी खांडव दहन करता ही पुरे काणी तुमकां मागीर ते इंद्रप्रस्थ जाल्ली तशी मागीर तेची तांगेल पांडवांगेल राजधानी जाली हांगा नारद एक पंत येताची नारद येवन पळय विचित्र रीती द्रौपदी ಒಟ್ಟು 5 जन पांडवांगेल वारडीक जाल्यार द्रौपदी विशयी जावन केन्नाय एकल्या परस्पर वैमनस्य येवचेनाच आनी नारद येवन तांकां वर्षा एकल्यान तिगेल ओट रापचें म्हूण
एक नियम तांगेल मध्येन तू कोण सोडताचे कसले द्रौपद्या नहा सहासीनान अन्योन्यम यो बी दर्शयेत सनो 12 वर्षांनी ब्रह्मचारी वने वसित एक वर्षांत तो तीन एकला लोट मांत्रश्चे 5 जनाली बाईल वैती या वर्ष ಧರ್ಮರಾಯ ಲೋಟಸ್ಲೆ ಅನೇಕ ವರ್ಷ ಬಿಮ್ಮ ಮಟ್ಟು ತಶಿ 5 ಜನ ಮಟ್ಟೊಶ್ಚೆ ते 5 जणांलंतू कोणीही एकले नाही द्रौपदीनं एकांतर असताना पळईल ಮುಂಜಲ विंगडा लोट एकांतर असताना पळईल ಮುಂಜಲ रे ताका 12 वर्ष ब्रह्मचर्य पालन करतर वनवास कोरका म्हणले लेख नियम कळवे तशी या द्रौपदीला विषयांतो तांकां कसले वै मनसे जाईन कळवे या एक चंद ರೀತಿಯ ಸಂಯಮ ರೀತಿಯ जीवन त्यांनी केलं जलवे कडेरी एक पंत कसं जाता एक पंत ते नियम उल्लंघन जेवची प्रसंग येयले कोणाक अर्जुनाक समळे एकलो ब्राह्मण मिगेले गायक पुरे चोरान बलात्काराला अपहरण करून व्हेल्ला म्हूण सांगून पांडवांगेले अरमने एदरा येवन तो एदरा येता थंय अर्जुन आसता अर्जुनाला सांगता आनी मिगेल गाय एक ब्राह्मणाल बड ब्राह्मणाल गाय खांपून वचूका जलरी तुमगेले आडळिताचे दौर्बल्य कारण म्हूण जत्नवे म्हूण सांगता काय तो आरक्षितारम राजानम बली षड्भाग हारिणम तमाहुः सर्वलोकस्य समग्रम पापचारिणम आमगेला आतायांतू संतुल एक म्हणतो टॅक्स म्हूण सांगून तुम्ही वसूल करताची आपत्कालांतू प्रजारक्षण करनी म्हूण जलरी तेरा याका आमी कसं न्ही पापिश्ट म्हणची नमे लोकांतू पापिश्ट जाता हेंची राजनीती म्हूण सांगून तो ब्राह्मण सांगता वय तशी अर्जुन कसं करता ताण सांगेल वै दिसता अर्जुनाक ना तुगेल गो संपत आत्ताच्या आत्ता हांव रक्षण करून दिता म्हणटा जाल्यार आयुध पुरे खंयस अंतपुरांत कोणाल अंतपुरांत अण्णाल अंतपुरांत त्या वेळाक युधिष्ठिरान ಧರ್ಮರಾಯನ द्रौपदील ओटो ಅಷ್ಟು ವೇಳು ಆತ ಆಯುಧಾರು ಹಾಡುಕ ಅಂತಃಪುರ ಚಮಕಲರಿ ತಂಗೆ लेखांताक विघ्न इल्यावर जाता कशीचे नियमा प्रकार 12 वर्ष वनवासा वचुका जवो कसले जवो म्हाका वनवास जाल्यार व्हडणे एक क्षत्रियाल धर्म कसले म्हळ्यार आपत्काल येयला म्हूण खंयचे एक एकल्यान येवन म्हाका रक्षण करी म्हळ्यार रक्षण करचे क्षत्रियाल धर्म तांतूय येईल कोण ब्राह्मणांक रक्षण करचे आमगेल कर्तव्य म्हूण सांगून सीधा अंतपुर प्रवेश करता ते धर्मराय असतना धर्मरायन द्रौपदी असता तांगेले क्षमी घेता आणि कसं परिस्थिती म्हूण सूक्ष्म जावन सांगता तागेल धनुर्बाण घेवन भायर येयलो ब्राह्मणाक घेवन चमकलो दरोडेखोरा लागीं तांकां मारन ब्राह्मणाल संपत पुरे गो संपत पुरे हाण ब्राह्मणाक दिले ताणें मागीर अर्जुन अरमनेक मागशी सोरून येता वचून युधिष्ठिराला सांगता तूं द्रौपदी ओटो हांग आसतना हांव अंतपुर प्रवेश केल्ले आमी ओपंद करून घेतला तशें हांव अरण्यवासा वचूं आतां म्हूण सांगून वता जाल्यार युधिष्ठीर म्हणटा ना गुरोर अनुप्रवेशो हि नोपघातो यवीयसः यवीयसोनुप्रवेशो ज्येष्ठस्य विधिलोषकः अण्णान पत्नी ओटो आसतना तम्मान प्रवेश केल्यार तम्मा दोष ना जाल्यार तम्मान पत्नी समेत अंतपुर आसतना अण्णान प्रवेश केल्यार दोष तूं मिगेल पशी धाकलो जाल्यार देखून तूं अंतपुर प्रवेश केल्यार कसले दोष ना मात्र न्ही तूं खंयच्या कारणान येयलो अनिवार्य कारणान न्हय जय म्हूण काय येईल न्ही न्हय अनिवार्य जावन येवक पडलें तुका ताका एक महत्तर कारण आशिल्लें एक प्रजारक्षण करचें तसलें कारण म्हणटना तूं कसले तप्प करी न्ही वनवासा वचुका म्हणून ना आतां हांव सांगली न्हू तुका हांव मिगेल मालगड न्हय तुमी हांव सांगलें तशें आयकूंक ना म्हण जाल्यार अर्जुन सांगता ना समने नम याजेन चरेत धर्मम पळय कसकी एक नेवनान धर्म सोणश्चानच कळवे आतां आमी कसं लेखला तेंचे कोरखा ते कर न्ही म्हणजे हांव धर्मपालन केल्ल्या वरय धर्मपालन करना नातल्या वरय जाता म्हाका पाप येता कसं की एक नेमान सांगून हांव तशें पळय करूं नज म्हूण सांगता आनी तो सांगता ना तुगेल्या मनाक कसले हांव भितर येयलें वायट न्ही म्हणून पुरो जाल्यार मिगेल मनान तें कळंक कसलें री तेवय पाप न्हय हांव वच्चें म्हूण म्हणटना मेरे बरलेले भावंड पुरे कश्टान ताका पेटयताची कळवे कडेरी हांगा अर्जुन एकलो चमकलावे ना तो तीर्थक्षेत्र प्रयाण चमकलो म्हणले कुडले कितले की ब्राह्मण कितले की साधू सत्पुरुश कितली की काणयो सांगतले ताका उपगण जेवचें न्हय भारी पुराव जनतागे लोट बाई सरलीचके भारी एक नमने ಮೆರವಣಿಗೆ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆ ಚಮಕಲ ते 12 वर्ष अवधीन तू अर्जुनाक मस्त लोकानुभव जाल्ले तागेले
कसले आत्म ऊर्जित जाल्ले म्हणटा पळय तागेलें व्यक्तित्व ऊर्जित जाल्लें, व्यक्तित्वाचें अभिवृद्धी जाल्लें कळ्ळें. अर्जून तीर्थक्षेत्र प्रयाण करतना गंगाद्वारांत म्हळ्यार हरिद्वारा प्रयाणा वेळार थंय एक नागकन्निकी उलोवपी वटू ताका तो वारडीक करून घेता. मागीर पूर्व दिक्कांत तीर्थक्षेत्र प्रवास करतना मणिपुराचे चित्रांगदा तिगेले पाणीग्रहण करून घेता. थंय तिगेल निमती बब्रुवाहन म्हूण म्हळेलें पूत जाता. उलोवपी कई चित्रांगदेकय वारडीक जावन थंय एक वर्सकी 2 वर्सकी वास करून थंयची रायाल वटू थंयची जनाल वटू पळय ताका फ्रेंडशीप जाली की आनी मुखार केन्ना युद्ध जाल्यार जेन्ना भलेही सैनिकय ताण संग्रह केल्यावर जाल्ले. आतां अर्जुनान तीर्थयात्रा केल्ले म्हण आमकां दिसलें जाल्यार कृष्णाल प्रकार मुखार सून जावचे युद्धाक एक व्हड सिद्धती ती अर्जुनाल तीर्थयात्रे कळ्ळें. तशी हांगा कौरवाल निमती आपत्तू येत्त केन्नाय म्हूण म्हळेल कृष्णाक गोत्तशिल्लें न्हय. ताजे खातीर तीर्थयात्रे पेटयिल्लें नेमान करून अर्जुनाल करीन युद्धा एक व्हड सैन्य सिद्धती ताणें करयलें म्हूण. युधिष्ठिराले अंतपुरा अर्जुनान बिल्लू बाण दवरचें, ब्राह्मणाल गो संपत्तू कोणकी खांपून व्हरचें, अर्जुनान युधिष्ठिराल अंतपुरान ताणें एकांतर आसतना प्रवेश करचें. हे पळय कृष्णाल एक नमनेचें नाटक म्हणीत. नाटक म्हळ्यार कृष्णाल एक लिला म्हूण सांगूं येता तशी. आनी उलोवपी आनी चित्रांगदेक अर्जून वारडीकून घेतले पळय त्या दोनूय प्रकरणांतूय अर्जुनान जावन तांकां वारडीकून घेता म्हूण म्हणिनी. उलोवपीनय चित्रांगदेनय हांव तुका वारडीकून घेता म्हूण दोग जनय सांगू येयलीच. शिवाय अर्जुनान कसले मना तागेले कसले चंचलता येयनी कळ्ळें. तशी फुडें पळय अशी वारडीक जाता आशिल्लीची. अशी वारडीक जाल्यार ते रायांक मुखार सावन युद्ध जातना एक आनेक रायांक गेल्ले संग जेवचे, स्नेह जेवचे, तांगेले सैनीक पेटोवन दिवचे असल पुरे जाता. तशी पांडवांक ह्या परस विशय जावक आशिल्ले सैनी वट्ट करचे जावक आशिल्ले ते अर्जुनाकय गोत्तशिल्ले. म्हळ्यार मुखार सून युद्ध जाता म्हूण न्ही ते कृष्णा मात्र गोत्तशिल्ले. अर्जुनाक हे दुर्योधनादील बाद केन्नाय आसतलेची म्हूण खंडीत म्हूण गोत्तशिल्ले. ताजे खातीर अर्जुनान तागेले एक बल वृद्धी करून घेवचे खातीर विंगड रायांगेले गुर्तू जाता न्हय ताजे खातीर ताणें विवाह वारडीकून घेतिले. मुखार सुभद्राल वारडीक जावचे विशय आस पळय तशी जावो. थंय दुखून गोकर्ण तीर्थाक चमकलो. थंय दुखून पश्चिम समुद्रा आसूचे पुण्यक्षेत्र संदर्शन करून प्रभास क्षेत्रा चमकलो. प्रभास क्षेत्राक अर्जुन येयला तीर्थयात्रा करून म्हणलेले कृष्णाक कळून कृष्ण थंय येयलो न्ही जावन तांणी नरनारायण न्हय हे जन्मांतू कृष्ण न्ही अर्जुन जावन आयल्यांची. तशी हांगा कृष्ण अर्जुनाल समागम जाल्ल्यावर जाले जन्मजन्मांतराचे प्रीती म्हणीत नर आनी नारायणाले गाढ आलिंगन करून घेतली की त्यांनी तांकां बारी संतोष जाली की प्रीती एकल्याक. स्वल्प काळ प्रभास तीर्थांत त्यांनी बारी चंदकोन विहार करताची. थंय दुखून द्वारकेक आयलो कृष्ण अर्जुना घेवन वची. रैवत पर्वता एक दीस विहारार्थ चमकलीचे. ते रैवत पर्वत म्हळ्यार यादमान पुरे थंय भोंवच्याक खेळूक सकड वचचे बारी चंद पर्वत खंय. त्या पर्वतांतू तांणी केन्नाय येवं थंय रावच्याक चंद घरा वेवस्था, मृष्टान्न भोजना वेवस्था, थंय संतोष जेवचे खातीर गायन म्हणटले गायक, नर्तक, नाट्य करतले पुरे जन थंय आसताची. तशी ते यादवान पुरे मस्त जीव उपगेतना थंय येवन ಸ್ವಲ್ಪ दीस राबून आमी पुरे पळय भोंवच्या वच्चे फ्रेश जेवच्याक म्हणून. तशी तांणी थंय येवन एक मनोरंजनार्थ थंय विहार करून मन प्रसन्न करून घेवन वच्चे. थंय येत अर्जुन रैवत प्रदेशाक कृष्णाल वटयला जल्व्या. मागीर हेर दुसाक कृष्ण आनी अर्जुन द्वारके चमकलीची. ते कृष्णाले अरमनेंतू राबलेंची ಸ್ವಲ್ಪ काळ. ते प्रभास क्षेत्रांतू द्वारकेंतू कृष्ण अर्जुनाले मध्येंतू भारी एक नमने फ्रेंडशीप कळवे. कशी वटू भोंवचे, वटू एक कडेन न्हिदूचे, वटू एक सह आसन म्हळ्यार एक सिंहासनार दोग जन बसचे, जेवण वटू करचे अशी एक नमने तितले आत्मीयत तांगेले कडे. तशीची ಸ್ವಲ್ಪ काळ जातना रैवत पर्वतार प्रति वर्ष तांणी एक उत्सव करूस वैभवा उत्सव. थंय सुभद्रा अपहरण जावचें आस. अर्जुनान सुभद्रेक अपहरण करून वचचें आस कळ्ळें. तशी रुक्मिणीक कशी वारडीकून घेतली पळय कृष्ण तशीची सुभद्रेले वारडिके विशयांतूय कृष्णानाची होराट कोरका जाले कळ्ळें. इत्याक म्हूण म्हळ्यार
कृष्ण तेदन दुखून स्त्रियांक एक नमने भारी मर्यादा दित आशिल्लो तो स्त्रियांकय स्वातंत्र्य सुका म्हूण म्हणटा आशिल्लो तशी कोणाल ओटवारडी कोरच्या कुशना तांगेल ओटवारडी घेवचें नज्ज म्हूण सांगून सुभद्रा अपहरणाचे विशय अर्जुनाल करीन करून लोकां दाखयल कृष्णान सुभद्रा अपहरण करी म्हूण अर्जुना प्रेरण दिलेली कृष्णानाची इतकं तिरा म्हळ्यार सुभद्रेक दुर्योधनाल ओटवारडी करचे तसल पुरे विशय बलरामाल मनांतू आशिल दुर्योधन तागेले शिष्य नवे म्हूण म्हणेल कतिर जाल्यार सुभद्रेक कृष्णान अर्जुनाल विशय सांगून 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 तिका मनांतूच अर्जुनाल वयर प्रीती कळ्ळ हांगा बलरामाले मेगेल स्ನೇಹಿತ दुर्योधन म्हूण म्हणेल कारणा खातीर सुभद्रे दिवन वारडे कोण घेवची आलोचना बलरामाले मनांत आयला नवे कडेरी कृष्ण ना तिगेले वारडीक अर्जुनाल वटू जेवका मुखार तांकां एक संतान जावचें आसा त्या संतानान युद्धांतू सहाय करचें आसा पांडवांक हें पुरे कृष्णाक गोत आशिल्लें ताजे खातीर कृष्ण एक नाटक एक कशी नेपथ्य म्हणटा पळय चंद रितीर एक व्यवस्था करता त्या वारडीक कशी म्हळ्यार अर्जुनाक घेवन थंय येतना तो थंय अर्जुन आनी सुभद्रा परस्पर पळयताची तो निजावन सांगताची तो एक संन्यासी रुपार आयलो थंय सुभद्रेले सेव करच्याक बलरामाल करिनाची राबयले कृष्णान जाल्यार ताजे मदेंत बलरामाक राबोवचें मन दिलेलें कृष्णान ताजे वेर एक उतर वासय काडटा तो कसो म्हळ्यार पळय तो संन्यासी जाल्यार भारी यव्वन असुचो युवक अशी दिसता आमगेले चिल्लीक तागेले सेव करूंक सोडचे समवे म्हणटना बलराम कांय ना तशें कसं न्ही सुभद्री कशी म्हणून वतना हांव तुका तशें न्ही म्हणून सोडता जाल्यार हांगा कृष्णान लेखिल्ले तेची बलरामान केल्ले त्यांची जल्की कडेरी कृष्णाक तांगेल मध्येंत प्रीती वाडली कृष्णाक गोतस हें तो विशय पुराय तागेले आनम्माले सांगता कोणा लागीं देवकीले आनी वसुदेवा लागीं सांगून तांगेलो उपेगेरी दुर्योधनाले ओटो ಈಗಲ वारडीक चुकोका बलरामाने कोपूनच ताजे खातीर क्षत्रियांक एक धर्मसम्मत जावन आशिल्ले एक विवाह आसा कसले राक्षस विवाह म्हूण तशी तो अर्जुनाक सांगता तिका अपहरण करून वर म्हणटा मान्य ताका जेवका जाल्यार सिद्धते करून दिता कडेर म्हणटना अर्जुन उत्सव पळोवन रैवत पर्वतार उत्सव पळोवन वापस वच्ची सुभद्रेक पुरजनान पळयताची अपहरण करून इंद्रप्रस्थादी कಡೆ वता कळ्ळें हांगा सुभद्रेल विवाह जाले हांगा धृतराष्ट्राल एक बुद्धी गोत आशिल्ली न्हू कृष्णाक कसले मुखार सून तो युद्धाक ओप्पीक दिता म्हूण जाल्यार आतां पांडवांक एक शक्ती वड्डुका म्हूण जाल्यार पळय द्रौपदील विवाह जावन द्रुपदाल सहाय मेळ्ळे आतां सुभद्रेन अर्जुनाल ओटवारडी जाल्यार कृष्णाल मनांत यादव पुरय म्हळ्यार कृष्णाक गोतस यादव पुरय तिगेले पक्ष राबूक जाता खंय तर म्हळ्यार बलरामानय तिक समजावन राबूक जाता शिवाय भयणीक दुर्योधनाल मदीन राबच्या जायना ह्या पुरे कृष्णाल आयडी म्हणटा पळय तशी आतां निजावन यादवांक गेले सहायू पांडवांक गेले बलवर्धन जेवका तशें जेवका जाल्यार सुभद्रेक अर्जुनान वारडी करून घेवका आशिल्लें हांगा कृष्णान एक कितली छंद करून एक चाकचक्यतेर ते एक आमी कसं म्हणटाची समय उचित प्रज्ञे म्हणटाची खंयचे वेळार कसं कोरका म्हूण त्या कृष्णाक आसा पळय तशी आनी त्या काळांत रायाक भूपत्नीत्व मान्यची की एक रायाने कवर्डी करून घेतला म्हणचे पयशी ताका 4-5 बायल आसाची 10-15 बायल आसाची म्हळ्यार बारी एक तो श्रेश्ठ रायो म्हूण म्हणलेली एक मर्यादा आशिल्ली हांगा सुभद्रा अपहरण प्रकरणा निमती कोणाक कोपयले बलरामाक कोपयले जाल्यार त्या वेळार कृष्ण बलरामाक भारी चंद करून केल्लो विशय सांगता कसले पळय आतां अर्जुनाला न्ही सुभद्रेल वारडिकेन तुका कसले अपमान जायनी कळ्ळें ही श्रेश्ठ पांडव वंशांत म्हळ्यार कुरू वंशाचे पांडवांगेल बायल जाल्ल्या ती पांडवांत मध्यम पांडव अर्जुनाल बायल जाल्या तांगेले श्रेश्ठ वंश आमगेले यदुवंशा म्हणजे तांगेली श्रेश्ठ वंश दोन्ही वंशा प्रतिश्ठाची भारी वैर पावली शिवाय कसले लज्जी जायनी म्हूण अनेक कसं म्हळ्यार तेदन पुराय एक कन्याशुल्क पद्दती म्हूण आशिल्ली समाजांत कन्याशुल्क दिवन वारडीक करून घेवचें म्हूण सांगून म्हळ्यार कन्येल अन्नाक ताण निमगेलें कसं की दिवन चेल्लीक धारोतून घेवचें तशी एक
आणि आता ब्राह्मण विवाह ಅಂತೂ ಕನ್ಯಕ ದಾನ್ ದಿವ್ಚೆ ಜಲರಿ ಕ್ಷತ್ರಿಯಂಗೆಲ್ ವಿವಾಹ ಅಂತೂ ಚೆಲ್ಯಲ್ अन्नाक ದುಡ್ಡು दिवन चेल्ये घेवचे तशी त्या पुरय पद्दती आशिल्ली कळ्ळें. तशी ह्या रितीरी कन्येक अर्जुनाल ಒಟ್ಟು सुभद्रेक वर्डीक जेवका म्हणून कृष्णान आनम्मालेगी ಒಪ್ಪಿಗೆ घेतिल्ली कसल्याक म्हणल्यार तिणें ಒಪ್ಪले ती मनावन कोणा ಒಪ್ಪले ती अर्जुनाक म्हणटना तिका बलात्कारार नेकल्याल वर्डीक करून घेवची नज म्हूण सांगून जाल्यार बलरामा एदूर घालचे नाका म्हूण सांगून तिका अपहरण करून वरी म्हणटा. अपहरण करून व्हेल्लेल चेलीक ताणें अपहरण करून व्हरतना बरलेल जनान तागेले वटू होराट आयल्यार ताणें तांकां सोलवान तिका घेवन चमकली म्हूण जाल्यार मागीर खंयचेय पुरुश तिका वारडी करून घेनाशिल्लीची ती कोण अपहरण करून व्हेल्ला तागेलेच वस्तू जात आशिल्ले म्हूण सांगून तशी सुभद्रेक अपहरण करून ताणें व्हेल्लें. आतां तिका बलात्कारान अर्जुना सोलवान जेव तिका तांडून हाडल्यार ती अर्जुनान तिका अपहरण केल्लें म्हूण म्हणलें अपवाद जाता. सुरवेक अपवाद न्हय ते अर्जुनान तिका अपहरण करून वारडी करून घेतलें ते एक श्रेश्ठची जाल्यार अपहरण केल्ली चेल्लीक हांणी वापस हाडली म्हणजे थंय एक अपवाद येता कळ्ळें. तशी कोणेय विंगड्राय मुखार येना तिका वारडी करून घेवच्याक म्हणटना तिका वारडी जेवची कशी तशी तो कसो करता सुभद्रेल वयर तुका प्रिती आसल्यार यो म्हगेलो इंद्रप्रस्थाक थंय दुखून आमी सुभद्रेक अर्जुनाक गौरवान द्वारके हाडून तांगेल विवाह महोत्सव करून पेटया म्हूण सांगून कृष्णान बलरामा सांगतना बलरामा अर्थ जाल्ले तो जायत म्हूण म्हणटा. तशी मागीर अर्जुनाकनी सुभद्रेक द्वारके आपोवन हाडून वैभवारी विवाह करून कृष्ण पेटून दिता. आनीची काणी पयच्या दिसा पळया. कैनमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमी यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.